jungle. वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीत विराट मोर्चा. महापालिका क्षेत्रात कडकडीत बंद. पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात भांडवली तत्वावर घरपट्टी आकारण्याचा निर्णय झाल्याने प्रशासनाने घेतल्याने याला गेल्या अनेक महिन्यापासून विरोध होतोय. परंतु प्रशासनाला वारंवार विनंती निवेदने देऊनही याबाबत ठोस निर्णय घेतल्याने आज वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीने नागरिक, भाजप वगळता सर्व पक्ष संघटना, रिक्षावाले, भाजी विक्रेते, व्यापारी यांच्या सहभागाने महापालिकेवर विराट मोर्चा काढण्यात आला. दरम्यान लोकांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी बिल दुरुस्त करावीत, नाहीतर विरोधात प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांची झोपमोड आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासकीय कार्यकाळात अन्यायकारक भांडवली मूल्यावर जी वाढीव घरपट्टी लादली होती त्याबाबत गेले 2-3 महिने झालं वाढीव कृती समितीच्या वतीने आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन दिली, आंदोलन केले. मात्र ह्याची सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल, लोकप्रतिनिधी असेल यांची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वसामान्य आमचा हातगाडी चालक असेल, भाजीवाला असेल, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील यांनी 100% कधी नाही ते सांगलीच्या इतिहासात कडकडीत बंद ठेवून या वाढीव घरपट्टीला विरोध नोंदवलेला आहे. तसेच हजारो सांगलीकर आज रस्त्यावर येऊन या मोर्चात सहभागी झाले होते. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी, महापौर असतील, प्रशासकीय आयुक्त असतील यांनी याची दखल घेऊन तातडीनं हा विषय स्थगित करून आम्ही ज्या मागण्या केल्या त्या पद्धतीने बिल दुरुस्ती करून हा अन्याय दूर करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन म्हणजे अचानकपणे ह्या पदाधिकारी किंवा प्रशासनाच्या दारात झोपमोड आंदोलन असेल किंवा त्यांना घेराव आंदोलन असेल, या अशा पद्धतीने आंदोलनाची अजून व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आमदार असतील, खासदार असतील त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 90% लोकांना घरपट्टी मान्य आहे. तरी त्यांना जर उघडे डोळे असतील, दिसत असेल तरी त्यांच्या बगल बच्चांना पाठवून आज महापालिका क्षेत्रात फेरफटका मारावा. 100% नागरिकांचा या घरपट्टी वाढीवला विरोध आहे. तोच आज नागरिकांनी एकटीने दाखवून दिलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कलेक्टर ऑफिसला मीटिंगमध्ये सांगतात, प्रशासनाला आणि पदाधिकाऱ्यांना आदेश देतात की बाबा अन्यायकारक कृती समितीचं म्हणणं काय आहे ते दुरुस्त करा म्हणतात. मात्र पालकमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा वाटाण्याच्या आक्षेपा लावणारे हे महाभाग आणि प्रशासन आणि पदाधिकारी आहेत यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच पालकमंत्री वेगवेगळ्या घोषणा करतात. त्यांनी आज त्यांच्या बगल बच्चांना आणि त्यांच्या यंत्रणाला पाठवून महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 100% विरोध नोंदवलेला आहे. याची दखल घेऊन तातडीने ही घरपट्टीला स्थगिती द्यावी. हा निर्णय प्रशासकीय काळामध्ये घेण्यात आलेला आहे, पण आता आयुक्त जे आहेत त्यांना काही इशारा राहणार? आयुक्तांना त्यांच्या दारात आता झोपमोड आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. त्यांनी आज बघावं की 100% नागरिकांचा विरोध आहे. नागरिकांसाठी महापालिका आहे, महापालिकेसाठी नागरिक नाहीत. आमच्यासाठी जर ह्या अन्यायकारक असेल तर ह्या दुरुस्ती झालीच पाहिजे.